अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, नोकरी संदर्भात बऱ्याच लोकांच्या खूप अडचणी असतात. बरेचसे इंटरव्ह्यू वगैरे दिलेले असतात, बायोडाटा देऊन आलेले असतात, तरीसुद्धा नोकरी लागत नाही आहे. जे काही नोकरी देणारे असतात त्यांचा कोणताच रिप्लाय तुम्हाला मिळत नाही आहे. इंटरव्ह्यू झालेला आहे आणि तुमचं सिलेक्शनसुद्धा व्हायचं बाकी आहे. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही चांगल्या मार्काने पास झालेला आहात, तुम्ही जे काही कुठलं काम घेतलेलं आहे ते सर्व काम तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडता. तुमचं कम्युनिकेशन स्किलसुद्धा अगदी खूपच चांगलं आहे. तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा तुम्ही खूपच चांगला दिलेला आहे. पण कुठेतरी काहीतरी असं होतं की तुमचं काम ते होत नाही आहे. तुम्ही जे कष्ट करताना त्या कष्टाला नशिबाची साथ असणे खूपच महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा नशीब करत बसतो ना, त्याला काहीच अर्थ नसतं, कारण सगळ्याच गोष्टी ह्या नशिबावरती पण अवलंबून असतात. नशिबासोबतच तुमचे जर कष्ट पण दिले त्याला, तर कष्ट आणि नशीब या दोन्हीची जर साथ मिळाली तर याहून चांगली गोष्ट कोणतीच राहत नाही. जो माणूस प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला यश हे मिळतेच, पण त्यासाठी त्यांना नशिबाची साथ असणे हे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांना फक्त नोकरी म्हणजेच काय, तर नोकरीसाठी सेवा वगैरे करायचं असेल तर त्यांनी ही सेवा करू नये. कारण जे मनापासून स्वामींची सेवा वगैरे करतात आणि हे सर्व करूनसुद्धा त्यांना जर नोकरी मिळण्यामध्ये अडचणी होत असतील, तर अशा लोकांनी ही सेवा करावी आणि अशाच लोकांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा. ज्या लोकांचा स्वामी महाराजांवरती विश्वास आहे तीच लोक हा संपूर्ण व्हिडिओ पाहतील आणि ही सेवा अगदी मनोभावे करतील. तर ही जी सेवा आहे ती सेवा म्हणजे नोकरी प्राप्तीची सेवा आहे. नोकरी प्राप्तीची सेवा म्हणजेच काय, तर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला एक सेवा करायची आहे, तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि ही सेवा ज्यांना नोकरी मिळवायची आहे त्यांनी स्वतःच केले पाहिजे, तरच त्याचे 100% फळ तुम्हाला मिळेल. आणि जर तुमचे आईवडील करणार असतील तरीसुद्धा करू शकतात, पण ज्यांना नोकरी मिळवायची आहे त्यांनी जर स्वतः काही सेवा केला तर ते अतिउत्तम असतं आणि त्याचे फळ त्यांना लवकरात लवकर मिळतं. पण ज्यांना खरीच गरज वाटते ना की आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, आपल्याकडे लक्ष्मी आली पाहिजे, तर अशा लोकांनी ही सेवा नक्कीच करतील. असा एखादा माणूस असतो की भरपूर काही इंटरव्ह्यू दिलेले आहेत, सर्व काही झालेलं आहे, पण तो सर्व करून थकलेला आहे. असा जर का एखादा व्यक्ती असेल आणि त्याने स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवून ही सेवा जर स्वतः करेल, तेव्हा तुम्हाला नोकरी मिळण्याची गॅरंटी ही 100% असते. पण जे काही तुम्ही सेवा कराल, जे काही तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी उपाय कराल, हे सर्व तुम्हाला काही नियम आणि अटी पाळून ही सेवा तुम्हाला करायची आहे. जर एखाद्याच्या घरी एखादा खूपच नास्तिक आहे, तो सेवा वगैरे करत नाही, त्यासाठी त्याच्या आईवडिलांनी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. तर आता जे मी तुम्हाला सांगते की ही सेवा नक्की काय आहे. ही सेवा जी आहे ना, ही सेवा तुम्हाला 40 दिवसांपर्यंत करायची आहे. ही खूपच प्रभावी सेवा आहे. 40 दिवस सलग तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर ही सेवा महिला करणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस मासिक धर्म येतो, त्या मासिक धर्मातले 4 ते 5 दिवस सोडून पुढे ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण सेवेमध्ये जास्त दिवसांचा गॅप तुम्हाला घेता येणार नाही. जास्त दिवसांचा गॅप म्हणजेच की एखाद्याच्या घरी जर किंवा नातेवाईकांमध्ये मयत वगैरे झालेलं असेल की बाळंतपण वगैरे झालेलं असेल, तर अशा वेळी तुमच्याकडे सुतक वगैरे असतं, तर हे अशा वेळी जास्त दिवसांचा गॅप होतो. तो इतका गॅप तुम्हाला ठेवायचा नाही आहे. शक्यतो तुम्ही जर ही सेवा करणार असाल तर तुमचं सुतक वगैरे संपूर्ण झाल्यानंतरच या सेवेला तुम्ही सुरुवात करा. तर आता मी तुम्हाला सांगते की या सेवेचे नियम काय आहेत. तर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजेच आत्ताच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले की ही सेवा तुम्हाला कंटिन्यू 40 दिवस करायची आहे. या सेवेमध्ये तुम्हाला 1 दिवसाचा सुद्धा खंड पडू द्यायचा नाही आहे. फक्त महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्या मासिक धर्मातले 4 ते 5 दिवस सोडून तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ही सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्यांचं घरचं खायचं नाही आहे, दुसऱ्यांच्या घराचं पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे तुम्हाला. म्हणजेच काय, तर तुम्हाला परअन्न हे खायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या माहेरी वगैरे गेलात तर तुम्ही तुमच्या माहेरचं खाऊ शकता. तुम्ही बहिणींकडे वगैरे गेला असेल तर तुम्ही बहिणींच्या घरचं वगैरे खाऊ शकता. पण शेजारी पाजारी जे आहे त्यांच्याकडचं अन्न तुम्हाला खायचं नाही. हे जे काही नियम आहेत हे सर्व नियम पाळूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करत आहात, त्यामुळे जर ही सेवा महिला करत असतील आणि त्या माहेरी गेल्या असतील तर त्यांना ही सेवा माहेरीसुद्धा करता येणार नाही.
ते आज वेळेस आपल्या सासरी परत येतील त्यावेळेस तुम्ही ही सेवा तुमच्या स्वतःच्या घरीच करा. जर 1-2 दिवसासाठी तुम्ही नातेवाईकांकडे गेलात किंवा काहीतरी इमर्जन्सी वगैरे असेल, अशा वेळी तुम्ही जर गेलेला असेल इमर्जन्सीच्या वेळेमध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणी गायत्री मंत्राचे पठण करून ही सेवा तुम्ही करू शकता. पण शक्यतो जितकी ही सेवा तुम्हाला स्वतःच्या घरी करणे शक्य होईल तेवढी तुम्ही स्वतःच्या घरी करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरची जी गोष्ट म्हणजे ही जी सेवा आहे, ही सेवा तुम्हाला तुमच्याच घरी करायची आहे. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर आता जर समजा उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे आहेत, सुट्टीनिमित्त वगैरे तुम्ही गावी वगैरे जर गेलेला असाल, तर ही सेवा तुम्ही, ते गाव म्हणजेच काय तुमचं घरच आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. ही सेवा जी आहे ना, ही सेवा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली बसून करायची आहे. सेवेचं कसं असतं, जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी सेवा केली तर तुम्हाला पुढचे जे काही 40 दिवस आहेत त्या 40 दिवसामध्ये ही सेवा तुम्हाला सकाळीच करायची आहे. त्यामुळे वेळेचं बंधन हे तुम्हाला या सेवेमध्ये पाळायचंच आहे. कोणतीही सेवा करताना आपण हे वेळ ठरवून त्याप्रमाणेच आपण ही सेवा करायची असते. जर कधी इमर्जन्सी वगैरे आलं, कधी डॉक्टरांकडे वगैरे तुम्हाला जावंसं लागलं, तर थोड्याफार वेळेमध्ये मागे पुढं झालं तरी चालेल, पण रोजच तुम्हाला हे असं करता येणार नाही. त्यानंतर ही सेवा करत असताना तुम्हाला मांसाहारसुद्धा खायचा नाही आहे. मांसाहार हा पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. या सेवेमध्ये तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, पण मांसाहार मात्र तुम्हाला या ठिकाणी संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही सेवा तुम्हाला बेलाच्या झाडाखालीच बसून करायची आहे. तुमच्या घराच्या आसपास जर कुठे बेलाचे झाड असेल तर त्या ठिकाणी बसून तुम्ही ही सेवा करू शकता. जर तुमच्याकडे बेलाचे झाड नसेल तर तुमच्या आसपास जी काही नर्सरी असेल त्या नर्सरीमध्ये जाऊन तुम्ही एक बेलाचे रोप आणा आणि त्याच्यावरती तुम्ही बेलाचे रोप आणून ते रोप तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये वगैरे ठेवू शकता आणि त्या कुंडीमध्ये वगैरे ठेवून तुम्ही त्या रोपाजवळ एक दिवा लावायचा आहे. आणि कोणतीही सेवा करत असताना आपण अग्नी प्रज्वलित करूनच अग्निदेवाच्या साक्षीनेच ही सेवा करत असतो. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिवा लावूनच सेवेला सुरुवात करायची आहे. जर तुमच्याकडे खूपच छोटं रोप असेल तर ते छोटं रोप तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीमध्ये किंवा स्टूलवर वगैरे ठेवून तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला जसं सोयीचं होईल त्याप्रमाणे तुम्ही हे ठेवू शकता. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी हे तुम्ही रोप ठेवाल निदान त्याच्या खाली त्याच्या सावलीखाली तुम्हाला बसता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ते रोप ठेवून तुम्हाला बसून ही सेवा करायची आहे. पण सेवा करताना ज्यावेळेस तुमचं हे जे काही सेवा कराल त्यावेळेस तुमचं जे काही मुख आहे, तोंड आहे तुमचं, ते तुमचं तोंड उत्तरेकडे येईल याची काळजी घेऊनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर सेवा म्हणजेच काय, तर या सेवेमध्ये तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचे आहे. 15 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आणि 16व्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. श्रीसूक्त बरोबरच व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला 11 वेळा किंवा 1 वेळा जरी पठण करता आलं तरी अतिउत्तम. पण जर तुम्हाला 11 वेळा शक्य करणं नसेल तर तुम्ही 1 वेळा जरी पठण केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र आणि पुन्हा 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, अशा एकूण 6 माळी तुम्हाला जप करायच्या आहेत. ही सेवा करताना तुम्हाला एकाच बैठकीमध्ये ही संपूर्ण सेवा करायची आहे. जर एकदा का तुम्ही सेवेला बसलात तर तुम्हाला मध्ये उठायचं नाही आहे. ज्यावेळेस ही सेवा पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला उठायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही जी काही सेवा कराल ती सेवा तुम्हाला दिवा लावूनच करायचं आहे. दिवा तुम्ही तेलाचा, तुपाचा, कोणताही दिवा तुम्ही लावू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही दिव्यामध्ये तेल घालाल त्यामध्ये थोडंसं तुम्ही जास्तीचं तेल किंवा तूप घाला, जेणेकरून पूर्ण ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल ते सेवा होईपर्यंत हा दिवा तेवत राहील. त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही तेल टाकून घ्या. ही सेवा तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायचं आहे आणि सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला ते जे काही बेलाचं रोप आहे ते तुम्हाला त्याच्या जागेवरती ठेवून द्यायचं आहे. ही जी सेवा आहे ना, ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. ही सेवा तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसून केल्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या सगळ्या काही अडचणी निघून जातील आणि तुमच्याकडे जे काही पैसा येण्याचे मार्ग आहेत किंवा नोकरी लागण्याचे जे काही मार्ग आहेत हे मार्ग खुले होतील. ही सेवा करताना तुम्ही नित्यसेवासुद्धा अजिबात चुकवायची नाही आहे.
कधी-कधी असं होतं, की बाकीच्या ज्या काही सेवा, पूजा वगैरे करत असतो आपण, त्या करण्याच्या नादामध्ये आपण नित्यसेवा विसरून जातो. पण नित्यसेवा तुम्हाला कधीही चुकवायची नाही. नित्यसेवा ही तुम्हाला न चुकता जशी नेहमी करतो त्या पद्धतीनेच आणि अगदी मनापासून तुम्हाला नित्यसेवा करायची आहे. तुम्हाला तुमच्या ओळखीमध्ये जे कोणी असतील आणि जे नोकरीसाठी वगैरे धडपड करत असतील, प्रयत्न करत असतील, अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल. पण तुम्ही अशाच लोकांना शेअर करा, की ते अगदी विश्वासाने आणि स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवून मनोभावे ही सेवा करतील. अशांनाच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला भेटतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.